गेल्या 1 महिन्यापासून ह्यांचे मॅचेस वगैरे चालू होते आणि त्याचं ना रविवारीच्या दिवशी फायनल होतं. मग तेच बघायला आम्ही गेलो होतो आणि चिन्नूचं खाऊ वगैरे करून आमचं पण जेवण वगैरे सगळं झालं होतं. त्याच्यानंतर गेलो, मस्त बघत बसलो आणि मग तिकडे ना खूपच मज्जा आलं आणि तिकडून यायला ना 11:30 वाजले. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं काही इच्छाच होत नव्हतं. त्याच्यामुळे टिफिन वगैरे काहीच बनवलं नाही आणि मलाही स्वयंपाक बनवायचं बिलकुल टेन्शन नव्हतं, कारण हे पण येणार नव्हते जेवायला वगैरे. त्याच्यामुळे चिन्नूचंच फक्त खाऊ बनवणे, त्याला खाऊ चारणे एवढंच काहीसं चालू होतं. म्हणून ना संध्याकाळी ह्यांच्याकडून समोसा आहे ते मागवलं होतं आणि कैरीचं पण बनवलं होतं. मग ते मस्त खाऊन पिऊन घेतलं आणि त्याच्यानंतर ना म्हटलं मंदिरात जाऊन येऊ, कारण खूप दिवस झाले जाऊ असं वाटत होतं, पण काही कारणामुळे ना ते होतच नव्हतं. आणि शेवटी ना म्हटलं आज जायचंच म्हणून ना आलो होतो आणि येता येता दूध पण घेऊन आलो आणि ते चिनूच्या पप्पाचं चालू होतं देवाला ना दूध अर्पण करायचं. मग इकडे त्याला पण असं झालं होतं की माझं मी अर्पण करतो, म्हणून मग पाणी घेऊन आला आणि मग देवाला ना ते चढवला. आणि ते ना पप्पा जे करतात ना चिनूला पण तेच करायचं असतं आणि पप्पा कोणतंही काम करू दे, छोटं असू दे किंवा मोठं, ते कॉपी केल्याशिवाय त्याला काही जमत नाही. आणि इकडं मंदिर ना खूप रिकामी होतं, कारण आम्ही लवकरच आलो होतो, म्हणून त्याचं असं मस्त मज्जा करायचं चालू होतं, पळापळी सुरू होतं आणि खूप जास्त मस्ती पण करत होता. चला, हा छोटासा ब्लॉग मी इथेच संपवते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय. फॉलो आणि सबस्क्राईब.